मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गेल्या 2-3 दिवसापूर्वी झालेली नाशिकच्या मालेगावमधली घाणेरडी घटना. इतकी घाणेरडी घटना त्या मालेगावमध्ये घडली. विचार केला होता की त्या दिवशी तुमच्याशी बोलावं, पण नंतर असं वाटलं की तुम्हीही रागात आहात, मीही रागात आहे. मला जे काही बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचू शकत नाही किंवा मी मांडू शकत नाही तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल असं. म्हणून म्हटलं जरा थांबावं आणि 2-3 दिवसानंतर हा व्हिडिओ बनव. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते. मित्रांनो, किती ती घाणेरडी घटना. माणूस म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा. ती चिमुरडी घराच्या अंगणात खेळत होती. त्या चिमुरडीवरती इतकं घाणेरडं कृत्य झालं. काय चाललंय हे? त्या नराधमाला आता शिक्षा होईल, पोलीस कोठडी चालू होईल, केस चालू होईल. तो नराधम नालायक, त्या नालायक नराधमाला एक नालायक वकील सुद्धा भेटेल, जो ती पैशासाठी त्याची वर्षानुवर्ष केस पुढे ढकलत जाईल. ह्याच्यामध्ये न्याय कोणाला मिळाला? ती बिचारी 3.5 वर्षाची पोरगी, तिने अजून नीट जग सुद्धा बघितलं नाहीये. तिचा काय दोष? तिच्या आईवडिलांचा काय दोष? ती चिमुरडी हे सगळं डिझर्व करत होती का तिच्या घरात डिझर्व करत होते हे? आता यात आपण काय करणार? आपल्याला पण 2 घास कमवायचे. मग आपण काय आपलं दररोजचं रुटीन परत फॉलो करणार? परत त्या नराधमाचं काय? या नराधमाची केस जो नालायक वकील घेईल, तो वकील त्याची केस 15 ते 20 वर्ष पूर्ण चालू ठेवेल पैसा खातीर. सरकार पण त्या नराधमाला पोचत राहील आणि जेव्हा तो केसचा निकाल लागेल तेव्हा लागेल. बरं का आता लागणार आहे का? नाही, त्याला लागायला 15 ते 20 वर्ष लागणार. त्या 15 ते 20 वर्षापर्यंत आहे ना तो. मग त्या चिमुरडीचं काय? तिच्या आईबापांचं काय? ती गेली ना. 3 ते 3.5 वर्षाची चिमुरडी ती, तिने नीट असं जग सुद्धा बघितलं नाही. हे सगळं ती डिझर्व करते की तिचे आईबाप डिझर्व करतात? याचा आपण एक समाज म्हणून विचार करायला नको? आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये एक चिमुरडी साधी जी 2 ते 3 वर्षाची आहे ती सुद्धा सुरक्षित नाहीये. कसला हा नालायक समाज? खरं तर लाज वाटायला पाहिजे आपल्याला समाज म्हणून. काय आपली लायकी? हे कधी थांबणार? आणि ही काय एकमेव घटना नाहीये. अमरनाथमध्ये झालेली, बदलापूरमध्ये झाली, कर्जतमध्ये झाली. ही घटना घडतच जाते. हे कधी थांबणार? हे थांबणं तर गरजेचं आहे. या घाणेरड्या समाजात आया बहिणी तर सेफ नव्हत्याच, पण आता चिमुरडी सुद्धा सेफ नाहीये. आपल्या सगळ्यांना लाज वाटायला पाहिजे. आपल्या महाराजांच्या महाराष्ट्रात हे सगळं घडतंय. कधी थांबणार हे? काय वाटतं तुम्हाला? कसं थांबवणार आहे? काय सुचतंय तुम्हाला? काय उपाय आहे तुमच्याकडे? ह्याच्यावरती एक उपाय आपल्या महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. स्वराज्यातील एका बहिणीवर अतिप्रसंग करणाऱ्या रांजाच्या पाटलाचं जे काही महाराजांनी केलंय तेच आता आपल्या महाराष्ट्रात करणं गरजेचं आहे. ते म्हणजे चौरंग. या नालायकांसाठी आता हा एकच उपाय. माझी सरकारला कळकळून एक विनंती आहे, जर तुम्हाला प्राथमिक तपासामध्ये जर आढळून आलं की हा गुन्हेगार आहे तर त्याची वर्षानुवर्षे केस खेळत बसू नका. त्याला वर्षानुवर्षे पोसू सुद्धा नका फुकट. आणि आता सध्या फाशीचं प्रमाण तर कमी केलंय. त्यामुळे आता ह्याच्यावर एकच उपाय, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा केलेला चौरंग. ज्याप्रमाणे महाराजांनी रांजाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय काढून त्याचा चौरंग केला आणि त्याला मरू दिलं नाही, त्याला जिवंत ठेवला. आणि त्यामुळे काय झालं? लोकांच्या लक्षात आलं की आपण ही असं आया बहिणीवरती वाईट कृत्य केलं किंवा वाईट नजर ठेवली तर आपल्या रांजाच्या पाटील व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वराज्यात एक जरब बसली आणि तसा घाणेरडा प्रकार परत कधी घडलाच नाही. माझी सरकारला, कोर्टाला आणि जे कोणी कायदे बनवत असेल त्यांना हात जोडून फक्त एकच विनंती आहे की जर हे नराधम प्राथमिक तपासामध्ये तुम्हाला दोषी आढळून आले तर त्याची वर्षानुवर्षे केस चालवू नका. त्याला फुक्कटचा जेलमध्ये पोचू नका. जसं आपल्या महाराजांनी रांजाच्या पाटलासोबत केलं तसं यांच्यासोबत करा. यांचा चौरंग करा. ह्यांना मरू देऊ नका. ह्यांना समाजात ठेवा. त्यामुळे इतर नालायक लोकांच्या हे लक्षात येईल की आजही महाराजांच्या राज्यात आया बहिणीवरती कोणी वाईट नजर ठेवली तर त्याचा रांजाचा पाटील केला जातो. मित्रांनो, मला असं मनापासून वाटतं की हाच उपाय करणं काळाची गरज आहे आणि हाच उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी थांबणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझं हे म्हणणं जर पटत असेल तर बघा स्क्रीनवरती एक हॅशटॅग दिसतोय. हॅशटॅग फाशी नको चौरंग करा. हा हॅशटॅग तुम्ही पण सोशल मीडियावरती वापरा आणि जेवढं होईल शक्य होईल तेवढं सरकारपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवा. कारण याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुसत्या मेणबत्त्या लावून, आंदोलने करून आणि स्टेटस लावून काही उपयोग होणार नाही. आता काहीतरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली. हॅशटॅग फाशी नको चौरंग करा.